मी ॲडव्होकेट रोहिदास देवराव येवले, राहणार चिखली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड। आम्ही एकूण 3 भाऊ आणि 3 बहिणी असे 6 जणांचे आमचं कुटुंब। माझे वडील शेती करायचे, परंतु त्यांना शिक्षणाची अतिशय आवड होती। त्यांनी आम्हा सर्वांना म्हणजे शिकवलं, अतिशय संघर्षातून शिकवलं आणि मोठं केलं। ते पूर्णपणे धार्मिक होते। आयुष्यभर त्यांनी पंढरपूरची महिनावारी केली। त्यांनी मला माझं शिक्षण 1ली ते 10वी पर्यंत गावातच झालं। 11वी ते ग्रॅज्युएशन आष्टीला झालं आणि लॉ कॉलेजला बीड येथील लॉ कॉलेजचं शिक्षण झालं, कायद्याचं शिक्षण झालं। मी सन 2000 सालापासून बीड न्यायालयात वकिली करत आहे। मोटार अपघात आणि लँड ॲक्विजिशनची प्रॅक्टिसची मी वकिली करत आहे। मी बीड न्यायालयात बीड वकील संघाचा 2017 मध्ये मी सेक्रेटरी म्हणून काम पाहिलेले आहे। आता मला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी। माझा मोठा मुलगा मुंबई येथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला, कोपर कॉलेजला MBBS ला लागला आहे, प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे। माझ्या जीवनात आई-वडील, माझे गुरुजन आणि मी वकील व्यवसायात आल्याच्या नंतर स्वर्गीय भाऊसाहेब जगताप आणि ॲडव्होकेट NN साबळे हे मला गुरु लाभले। आणि त्याबरोबरच माझे मित्र ॲडव्होकेट मंगेश पोकळे, ॲडव्होकेट पिसुरे साहेब, ॲडव्होकेट बालासाहेब गीते, ॲडव्होकेट निळकंठ बारगजे, ॲडव्होकेट नन्नोरे साहेब, बोडके साहेब अशी चांगली मंडळी मला लाभली। त्यामुळे मी घडत गेलो। बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील चिखली या गावचे भूमिपुत्र असलेले ॲडव्होकेट RD येवले हे सध्या बीड जिल्ह्यामध्ये विधिज्ञ विभागामध्ये सुप्रसिद्ध आहेत। त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे। चिखलीमध्येच त्यांचे बालपण गेलेले आहे। त्यांचे कुटुंब म्हणजे धार्मिक कुटुंब, माळकरी कुटुंब व विठ्ठलाची निस्सीम सेवा करणारं कुटुंब। अशा कुटुंबामध्ये ते लहानाचे मोठे झालेले आहेत। चारित्र्य व इमानदारी त्यांनी जपलेली आहे। सत्याच्या वाटेवरून चालणाऱ्या या कुटुंबाचा गावामध्ये आणि या गावच्या परिसरामध्ये लोक मोठा आदर सन्मान करतात। लहानपणापासूनच RD येवले यांना अभ्यासाची मोठी आवड होती। वर्गामध्ये ते नेहमीच पहिल्या किंवा दुसऱ्या नंबरला असायचे। शेतीतील कामे करण्यास त्यांना मोठा आनंद होता आणि तो आजही आहे। वकिली व्यवसायामध्ये त्यांचे कार्य खूप उल्लेखनीय असे आहे। मागील 23 वर्षांपासून ते वकिली व्यवसाय करत आहेत। यामुळे ते गेल्या अनेक वर्षांपासून सुप्रसिद्ध झालेले आहेत व या क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे नाव झालेले आहे। म्हणून अशा या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाचे ॲडव्होकेट RD येवले यांच्या आजवरच्या यशस्वी जीवनकार्यावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। मुलाखत आणि मुलाखतीच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला मांडणं, मुळामध्ये मांडायचं कोणाला असतं? जे मांडण्यासारखे असतात त्यांना मांडावं, जे घ्यायच्यासारखे असतात त्यांना घ्यावं खरं तर। आणि मग काही माणसं खरंच इतकी गुणी असतात, चांगली असतात, अगदी मोठ्या प्रयत्नाने एका विशिष्ट उंचीपर्यंत आलेले असतात आणि मग अशा माणसांचं आपण कौतुक केलंच पाहिजे। मुळात बऱ्याच वेळा काय असतं की आपण किती मोठी इमारत बांधली यानुसार त्या व्यक्तीचं यश आपण मोजत असतो। मला असं वाटतं की इमारत बाजूला राहू द्या, पण त्या माणसाने किती माणसं कमावली, किती माणसं जमावली, किती लोकांची मनं जिंकली यावर त्या व्यक्तीची कर्तबगारी आणि त्या व्यक्तीचं चारित्र्य ठरतं। अगदी आज मुलाखतीच्या माध्यमातून मी असं एक व्यक्तिमत्व आपल्यासमोर मांडणार आहे की ज्या व्यक्तीने मोठ्या जिद्दीने अगदी खेड्यातून अगदी या बीड नगरीपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे। अर्थातच मी बोलतोय सर्वांचे लाडके, सर्वांच्या परिचयाचे ॲडव्होकेट RD येवले साहेब यांच्याबद्दल। सर, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत। सुरुवात करूया अगदी तिथून की जिथून खऱ्या अर्थानं प्रवास सुरू झाला होता, नाही का? अगदी पाटोदा तालुक्यातील चिखली हे तुमचं गाव।
मला एक विचारावं वाटतं की या चिखली गावातील तुमचं जे येवले कुटुंब नाही का, काय नेमकं जेव्हा आठवतं ते पूर्णपणे अगदी बालपण, त्या काळातलं तुमचं कुटुंब, म्हणजे जे आठवतं ते आज ते सांगा. नमस्कार, मी ॲडव्होकेट रोहिदास देवराव येवले. माझं गाव चिखली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. माझे वडील शेतकरी देवराव आबा येवले एकुलते एक होते, परंतु त्यांना शेतीबरोबर शिक्षणाची खूप आवड होती. आम्ही 3 भाऊ आणि 3 बहिणी. सर्वांना त्यांनी शिकवलं. थोरले बंधू ग्रॅज्युएट आहेत, मधले बंधू 10वी पास आहेत आणि मला त्यांनी म्हणजे वकील होण्यापर्यंत शिकवलं. बहिणीलाही थोडं थोडं शिकवलं. मी आमच्या गावाला आणि सभोवतालच्या गावाला आठेगाव पुठ्ठा असं म्हटलं जातं. आमच्या गावावर परिसरावर वैराग्यमूर्ती संत वामन भाऊ महाराजांचा खूप मोठा पगडा आहे. आमचं आठेगाव पुठ्ठा धार्मिक परिसर म्हणून ओळखलं जातं. वडील त्यांना लहानपणापासून महिनावारी करत होते. जवळपास त्यांनी आयुष्यभर 50 ते 60 वर्ष महिनावारी केली, पंढरीची महिनावारी केली. आमचं संपूर्ण कुटुंब पांडुरंग भक्त आहे. मला असं वाटतं की जे कुटुंब पांडुरंगाचं भक्त असतं, ज्या कुटुंबामध्ये रामकृष्णाने हा जप असतो आणि ज्या कुटुंबाची सुरुवात हरिपाठाने होते, मला असं वाटतं की जगातली सगळ्यात सुखी माणसं ती नाही का. त्यांना पैशाची गरज नसते, तर त्यांना गरज असते माणुसकीची आणि माणसांची. लहानपणी जे बघितलं तुम्ही अगदी वडिलांकडे तुमच्या खास करून, तर हे व्यक्तिमत्व कसं होतं नेमकं आणि त्या व्यक्तिमत्वाने तुम्हाला नेमकं काय दिलं? माझ्या वडिलांनी मुख्य आम्हाला हे शिकवलं म्हणजे की चारित्र्यवान राहणं आणि प्रामाणिक राहणं. म्हणजे त्यांच्या आयुष्यात त्यांनी कधीही म्हणजे खोटेपणा कुठं दाखवला नाही. जे आहे ती वस्तुस्थिती. शेती करत होते, पहाटे 3-3:30 वाजता उठायचे, ते काकडा हे करायचे, त्यानंतर जनावरांचं हे म्हणजे दूध वगैरे काढणं यायचे. गावात 6-7 वाजता लोक उठायचे, आत्ता ते गावात यायचे शेतामधून आणि प्रचंड मेहनत करून संघर्ष करून त्यांनी आम्हाला लहानाचं मोठं केलं. पंढरीची वारी करणारे पांडुरंग भक्त वारकरी नाही का, आज असंख्य वारकरी पंढरीकडे जातात दरवर्षी आणि त्यात कुठंतरी वडिलांना तुम्ही निश्चितपणे शोधत असाल की अरे माझे वडील अशीच वारी करायची नाही का. आज वडिलांच्या पाठीमागे वारी सुरू आहे का मग बंद आहे? वारी चालू आहे. आम्ही 3 भाऊ अधूनमधून म्हणण्यापेक्षा प्रत्येक महिन्याला कोणीतरी एक जण एकमेकाला कॉन्टॅक्ट करून पंढरपूरला जातो. म्हणजे वडिलांची वारी बंद केली नाही? वारी बंद नाही अजून. मला असं वाटतं की वारी बंद नाही. नियम कधी चुकवायचा नाही. नियम चुकत नाहीत. आम्ही 3पैकी एक जण कोणीतरी 100% जाणार म्हणजे जाणार. आज एक विचारावं वाटतं सर की वडील तर अगदी पांडुरंग भक्त, एक सज्जन व्यक्तिमत्व, काबाड कष्ट केले त्यांनी नाही का. आणि मग ज्या वेळेला आपण मोठे होतो तेव्हा निश्चितपणे आपल्याला आपले वडील सतत आठवायले असतात नाही का. तुम्ही मगाशी उल्लेख केला की मुलं अभ्यास करावी, त्यांनी शिकावं हे वडिलांना खूप वाटायचं. असं काय कारण ठरलं बरं की वडिलांच्या मनात नेहमी राहिलं की पोरांनी शिक्षण घेतलं पाहिजे? वडील त्यांच्या काळात 6वी-7वी शिक्षण झालं होतं. त्या काळात नोकरी मिळत होती, परंतु त्या काळात नोकरीला इतकं महत्त्व दिलं जात नव्हतं. आजोबा म्हणायचे एकुलता एक आहेस आणि तू दुसऱ्याची गुलामी करणार का. शेती होती 20-25 एकर वडिलाला, त्याच्यामुळे ते शेतीतच राहिले. परंतु त्यांना असं नंतर वाटायला लागलं की मुलं शिकल्यामुळं पुढं जातात, शिकल्यामुळं कुठंतरी नोकरी लागते, सुखी कुठं हे होतं. त्यांनी आम्हाला सर्वांना शिकवलं. आमच्या सभोवतालच्याला सुद्धा प्रत्येकाला ते म्हणायचे की तू शाळेत जा, काही कमी पडलं तर मागत जा. भलेही तुमच्या वडिलांना नोकरी लागली नाही, पण त्यांचा एक गुण मला आवडला की वडिलांनी सांगितलं की नोकरी नाही करायची, ते वडिलांचं ऐकले आणि तुम्ही तुमच्या वडिलांचं ऐकलं की ते म्हणले की बाबा शिका आणि मग काहीतरी चांगलं करून घ्या. मला असं वाटतं की आपण ऐकलं पाहिजे एकमेकाचं नाही का. सर तुमचं जे बालपण जे गेलं त्या गावामध्ये ते कसं होतं नेमकं, काय आठवणीत? अगदी तुमचं शिक्षण असेल, तुमचे गुरुजी असतील, एकूणच तो माहोल असेल नाही का. आमच्या कुटुंबात मी सर्वात लहान होतो आणि सर्वांचा लाडका होतो. मला एक उद्धव मिसाळ म्हणून इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत त्यांच्याकडे पूर्ण म्हणजे आमचं फाउंडेशन पूर्ण त्यांनी केलं. नवीन रुजू झाले आणि त्यांनी 7वी पर्यंत शिकवलं. नंतर गावातच शाळा होती हायस्कूलची, यशवंत शिक्षण संस्था, मग त्याला गैरनाथ विद्यालय मग गावात नाव दिलेलं संस्थेचं. तर त्यातमध्ये 8वी ते 10वी शिक्षण झालं
अतिशय छान त्यावेळेस वातावरण, पूर्ण म्हणजे अभ्यासाबरोबर पूर्ण खेळायलाही पूर्ण संधी असायची. आताच्या मुलासारखं नुसतं दप्तराचं वजन नसायचं. म्हणजे खेळाच्या वेळेस खेळायचे, अभ्यासाच्या वेळेस अभ्यास करायचे आणि सकाळी संध्याकाळी आई वडिलांना सुद्धा कामात मदत करू लागायची. म्हणजे फक्त अभ्यास आहे की अभ्यास नव्हता, तर मुक्तपणे मुक्तपणे खेळता येत होतं. आई वडिलांना कामात मदत करणं होतं. म्हणजे मला असं वाटतं की तुमच्या काळातली पिढी ही खरं तर जगली नाही का? जगली. अगदी आणि मला असं वाटतं की लेकरं त्याच वातावरणामध्ये वाढली पाहिजे नाही वाढली का? पाहिजे. जिथं की थोडासा धाक पण आहे आणि स्वातंत्र्य पण आहे. सर, तुमच्या आई आजे आहेत, त्या सुद्धा एक खरं तर एक सज्जन नाही का, आणि एक माऊली. तर तुमची माऊली, तुमच्या आई नेमक्या कशा होत्या आणि त्यांनी तुम्हाला कशा प्रकारे घडवलं? माझी आई माझं म्हणजे गावातीलच होती. म्हणजे माझे मामा गावातच आहेत. ती परंतु वडिलाप्रमाणे तिने पूर्ण वडिलांना धार्मिक कार्यात, शेती कामात पूर्णपणे मदत केली. पूर्ण म्हणजे अतिशय म्हणजे एकदम धार्मिक राहून, पूर्ण काबाड कष्ट करून तिने आमच्या कुटुंबाला पूर्णपणे साथ दिली. आईचं बोट धरून आपण चालायला शिकतो नाही का? तीच आपल्याला बोलायला शिकवते, तीच आपल्याला सगळं जग दाखवते, सगळ्या गोष्टी आपल्याला सांगते, चांगलं वाईट नाही का? काय काय शिकवलं आईने? कारण प्रत्येक लेकराची आई काहीतरी वेगळं शिकवायला असते नाही का, आणि म्हणून प्रत्येक मुल हे वेगळं बनतं. आईनं ज्या ठिकाणी चुकलंय त्याच ठिकाणी तिथल्या तिथंच आम्हाला म्हणजे शिक्षा केली. समजा धमकावलं, मारलं, काय जे केलं असेल ते असेल. कधीही म्हणजे कधी उद्योग, दुसरे उद्योग समजा चोरी वगैरे किंवा अशा गोष्टीला कधीही कुठं थारा दिला नाही. आमच्या घरात देवापुढे देवाऱ्यात असे लहानपणी पैसे वडील पैसे ठेवलेले असायचे, उघडे असायचे. परंतु कुटुंबात एवढं मोठं कुटुंब होतं, आमचे कधी 5 पैसे सुद्धा इकडे तिकडे कधी जात नसत. असे अतिशयच खूप चांगले संस्कार. मला असं वाटतं की सज्जनपणा जो म्हणतात ना, की तो तुमच्यामध्ये दिसला सर. कारण आईने, वडिलांनी, या सगळ्यांनी तुमच्यावर एवढे चांगले संस्कार दिले. मला असं वाटतं की पैसे किती असू दे, हात लावू नका नाही का? अगदी जेव्हा तुमच्या मनामध्ये कुठलीच लालसा निर्माण होत नाही, उत्पन्न होत नाही, तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही चांगले माणूस बनता. आज आई आहे नाही का, आईला हे सगळं वैभव दिसतंय. तर आज तुमच्याकडे पाहून आईला काय वाटतंय नेमकं? आईला अतिशय समाधान होतं. अच्छा. वडील सुद्धा 2017 मध्ये गेले, तोपर्यंत अतिशय शेवटपर्यंत म्हणजे खूप म्हणजे माझी मुलं खूप शिकले, माझे नातू खूप शिकले, नोकरीला लागले. खूप त्यांना समाधान असायचं. अतिशय समाधानात जगले. वडिलांची इच्छा तुम्ही पूर्ण केली नाही का? वडिलांची इच्छा निश्चित पूर्ण केली. सर, आज ज्या वेळेला चिखली या गावातले अनेक प्रसंग नाही का, कारण प्रसंग नाही तर आयुष्य नाही, तर असे काही प्रसंग सांगा की जे कायम मनामध्ये घर करून राहिले. खरं तर मग ते चांगले असतील किंवा वाईट असतील? तसं सांगायचं म्हटलं तर प्रसंग खूप येतं. मी बीडला वकिली व्यवसायात आल्याच्या नंतर त्यांना सुरुवातीला चिंता वाटायची की वकिली चलती का नाही, त्याला 2 रुपये पैसे मिळतात का नाहीत. परंतु माझा त्या काळचा संघर्ष बघून ते समाधानी असायचे. हळूहळू माझी प्रगती होत गेली व्यवसायातली, ते खूप समाधानी असायची. म्हणजे सुरुवातीला आईला आणि वडिलांना वाटत होतं की अरे काय होईल नेमकं नाही का, कारण जवळ पाठवत आहे तालुक्याचं ठिकाण, आणि मग आपला मुलगा तर अगदी जिल्ह्याच्या ठिकाणी आला इथं. माझी आई तर मला म्हणायची की तुला काही कमी पडलं तर मी घरी येऊन ज्वारी देत जाईन, घरी येऊन धान्य देत जाईन, परंतु तू बीडमध्ये मागं घेऊ नको, तो टिकला पाहिजे, राहिला पाहिजे. आणि त्यांनी खूप काबाड कष्ट असं वाटतं की त्यांचा तो आत्मविश्वास होता आणि एकीकडे काळजी सुद्धा होती नाही का. मला असं वाटतं की जिथं आईवडिलांची भक्ती असते, जिथं आईवडिलांचा आशीर्वाद असतो, काही कमी पडत नाही. आणि बा पांडुरंगाच्या आशीर्वादाने सगळं अगदी चांगलं झालं नाही का? सगळं चांगलं झालं निश्चितपणे. सर, अगदी बालपणीचा जर विचार केला तर कुठल्या कुठल्या गोष्टी जास्त करायचं, म्हणजे अगदी कल कुठं होता, खेळाकडे का अभ्यासाकडे? नाही, माझा सुरुवातीपासून अभ्यासाकडे कल होता. अच्छा. खेळ कमी, परंतु अभ्यास खूप. म्हणजे अभ्यासाला मी माझ्या शालेय शिक्षणात हायस्कूलमध्ये सुरुवात लहानपणीपासून पहिला किंवा दुसरा असायचो. अभ्यासामधला जो प्रोग्रेस आहे तो सतत कंटिन्यू राहिला का त्यात मग काही खंड आला? कंटिन्यू राहिला. बर. मला वडिलांनी अभ्यास सोडून कधीही कामाला हे केलं नाही. मी अभ्यास करताना दिसलो तर कधीही उठवलं नाही. अभ्यासाला प्रायोरिटी द्यायची. म्हणजे वडिलांना माहित होतं की अरे आपला मुलगा हुशार आहे बाबा, मी काम जास्त सांगू नये नाही का. मी भरपूर शेती काम करू लागायचो त्यांना, पण मी अभ्यास करत असताना ते मला कधी इकडे तिकडे करत नसतं.
कुठलं कुठलं काम केलं त्यावेळेस मी शेतीमध्ये? शेतीतली सगळी कामं केली. सगळीच कामं. मी इव्हन वकिली होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत शेतीतली सगळी कामं केली. वा. मला शेतीतली आजही सगळी कामं येतात. त्या काळात मी सर्व केलेले, म्हणजे इव्हन नांगर हाकणे, आऊत हाकणे, कोणतेही काम असते शेतीची, ज्वारीची काढणी करणे, पेरणी करणे, मला आजही सगळे कामं येतात. आणि मी आता 4-5 वर्षापर्यंत ते करीत आलो. गावाकडे गेल्याच्या नंतर कमी, आता 4-5 वर्षात थोडंसं कमी झालं. शेतकऱ्याच्या पोराने ते केलं पाहिजे. ते केलंच पाहिजे. ते आम्हाला येत नाही असं म्हणायचं नाही. आज करतो मी, गावाकडे गेले कोणतंही काम करू शकतो. कारण आपण कुणब्याची लेकरं आहोत. कुणब्याची लेकरं. सर, शालेय स्तरावर म्हणजे अगदी तुमच्या माध्यमिक 10वी असेल किंवा कॉलेजला असेल, तर याच्यामध्ये लाभलेले गुरुजन, लाभलेले मित्र, केलेलं वाचन काय नाही? मला लाभलेले गुरु तर बरेचसे होते, पण त्यातून ठळक सांगितलेले की मला शालेय शिक्षणात उद्धव मिसाळ हे शिक्षक 1ली ते 7वी जवळपास त्यांनी शिकवलं. नाही, पुढे माध्यमिक आणि आणि कॉलेज. माध्यमिकला मग सानप सर असतील, आमचे चुलते येवले सर असतील, बिरंगळ सर होते, शिंदे सर होते, असे 4-5 जे शिक्षक होते खूप धनुर्धारी होते. म्हणजे प्रत्येक विषयात अतिशय निपुण होते. तोंडपाठ विषय असायचे त्यांचे. पुस्तक कधी शिक्षक घेत नसत आमचे. नाही, गुरुजी तर चांगले होतेच आणि चांगल्या गुरुजी शिकवायलेच असतात, पण तुम्हाला सगळ्यात जास्त कुठला विषय आवडायचा? मला तसं त्यावेळेस हिस्ट्री आवडायचा. शालेय प्राथमिक शिक्षण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस हिस्ट्री आवडायचा. त्यावेळेस माझं इतिहास पूर्णपणे पाठ असायचं. मला मिसाळ सर येते तर ते असे टेबलवर उभे करायचे आणि नुसतं धड्याचं नाव सांगायचे. मी पूर्ण धडा पुस्तक न घेता एकदम जोशमध्ये सगळ्या मुलापुढे सांगायचो. मला वाटतं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. तोंड गड आला पण सिंह गेला हे धडे माझे तोंडपाठ असायचे. बहुत बढिया, अच्छा. ते मी असे टेबलवर उभे राहून सांगायचो. आणि मग महाविद्यालयीन जीवनामध्ये आल्यानंतर म्हणजे काही दिशा बदलली का? जे ठरलं होतं आपल्याला पुढं लॉज करायचं? नाही, दिशा बदलली. अच्छा. सुरुवातीला आकर्षण शिक्षकाचं होतं. त्या काळी DED ला खूप महत्व होतं. अच्छा. पण 10वी पास झाल्याच्या नंतर सुरुवातीला असं म्हणजे थोरले बंधू आणि बाकीच्यांनी असं केलं की तू हुशार आहेस, तू डॉक्टर वगैरे होऊ शकतोस, म्हणून मला भेटलं. इथं बलभीम महाविद्यालयात आलो. परंतु मी सोबतची मुलं आष्टीला असल्यामुळं परत आष्टीला गेलो तर तिथं ॲडमिशन घेताना काहींनी सांगितलं की व्होकेशनल कोर्स केला तर तुला लवकर संधी मिळेल, नोकरीची म्हणजे लवकर संधी मिळेल. त्यामुळं ऑटोमोबाईल म्हणून एक व्होकेशनल कोर्स 11वी-12वीला केला आणि त्याच्यामधून पुढं आलो. त्यावेळी सुरुवातीला DED लागत असताना केलं नाही आणि नंतर वाटायला लागलं की शिक्षक व्हायला पाहिजे होतं, म्हणून नंतर प्रयत्न केले. परंतु ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर त्या काळी BED सुरू झालं आणि डोनेशन घेत होते. BED ला डोनेशन घ्यायची आणि ती डोनेशन देण्याची त्यावेळेस परिस्थिती नव्हती, आर्थिक परिस्थिती खालावलेली होती. म्हणून माझे मेवणी बहिणीचे मिस्टर कोर्टात आहेत, आष्टीत होते त्यावेळेस, अंकुश शिंदे म्हणून. तर ते म्हणले की तू लॉकडे गेलं तर तुझं बरं राहील, तुला रोजगार मिळेल आणि तू म्हणजे तुझ्याकडे चिकाटी भविष्यात तुझं व्हायचं होतं शिक्षक, नाही का? व्हायचं होतं शिक्षक. परंतु दाजी भेटले आणि दाजीने चांगला सल्ला दिला. मला असं वाटतं की तो सल्ला कामाला आला आपल्याला. आणि दुसरा एक वळण्याचा उद्देश होता. त्यावेळेस डोनेशन भरून BED जरी केलं असतं तरी नंतर नॉन ग्रँट शाळेवरती 7-8 वर्षे राहावं लागलं असतं आणि त्या काळात सोर्स काहीच नव्हता, म्हणून मग म्हणजे ते परवडलं नसतं. ते परवडलं नसतं आणि जे होतं ते चांगल्यासाठी. योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा म्हणजे परत पुन्हा आपल्याला पश्चाताप करायची वेळ येत नाही. अगदी मग दाजीने सांगितलं आणि मग इकडं वळाला लागतो, नाही का? परंतु तुम्हाला कॉन्फिडन्स होता का की अरे आपली वकिली चांगली चालू शकते? कॉन्फिडन्स स्वतः मी संघर्ष म्हणजे करण्याची तयारी होती. मी ज्यावेळेस नवीन वकील झालो त्यावेळेस मी जगताप साहेबाकडे ज्युनियरशिप करत असताना, साबळे साहेबांनी जगताप साहेबाकडे ज्युनियरशिप करताना मी सकाळी जर सुट्टीच्या दिवशी अभ्यासाला बसलो तर संध्याकाळपर्यंत बसायचो. ते मला उलट सिनियर म्हणायचे की तू जाण घरी आराम कर. इतका सुरुवातीच्या काळात म्हणजे इथं मेहनत खूप करावी लागते. खूप मेहनत. त्याच्यामुळं मेहनतीमुळं मी 3-4 वर्षातच माझा चांगला बऱ्यापैकी जम बसला. आता या बीड नगरीमध्ये येऊन किती वर्ष झाले नेमके? आता बीड नगरीमध्ये येऊन 26 वर्षे झाली. पैकी 3 वर्षे लॉ कॉलेजचे जर शिक्षणाचे सोडले तर 23 वर्षे झाले मला वकील व्यवसाय. 23 वर्षाचा अनुभव आहे, प्रचंड मोठा अनुभव आहे. कारण तुमचं ऑफिस पाहिल्यानंतर लक्षात येतं की किती कामाचा मोठा व्याप आहे, नाही का? एक विचारावंसं वाटतं की या क्षेत्रामध्ये येत असताना किंवा बऱ्याच वेळा काय असतं की आपण वकील होतो, लॉ पूर्ण करतो, परंतु तुम्ही प्रॅक्टिस कराल असं नाही.
तर तुम्ही लॉ पूर्ण केला आणि खूप चांगली आज प्रॅक्टिस करतायत. तर नेमकं कुठल्याही क्षेत्रामध्ये म्हणण्यापेक्षा तुमच्या क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी नेमकं काय करावं लागतं? आमच्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी रेग्युलरपणा म्हणजे सातत्य. दररोज आपण कोर्टात हजरच असलं पाहिजे. कारण एखादा पक्षकार 60-70-80 किलोमीटरवरून लांबून येतो, त्या दिवशी जर समजा आपण हजर नसलो तर त्याची एक भावना निर्माण होते की आपले वकील गैरहजर असतात, आपल्याकडे यांच्याकडे मॅटर दिलं तर हे हजर राहतील का नाही, दर तारखेला आपलं नुकसान होईल का, म्हणजे अशी ओय असते. त्यामुळे आपण रेग्युलर राहिलं पाहिजे आणि रोज नवीन नवीन न्याय निर्णय हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचे येते तर आपण अपडेट असलं पाहिजे. रोजची रोज आपल्याला एकूणच काय चाललंय काय नेमकं ते अपडेट राहिलं अपडेट राहिलं पाहिजे आणि येणारे जे कोणी आहेत आपल्याकडे लोक त्यांच्या आणि व्यवसायाशी प्रामाणिक असलं पाहिजे. खोटं बोलू नाही, जे बोलावं ते स्पष्ट पक्षकाराला क्लिअर सांगावं, पक्षकाराला कधीही घाबरू नये, सत्यमेव जयते. सत्य बोलावं, सत्य प्रामाणिक राहावं आणि त्याच्या व्यवसायाशी निष्ठा असावी. आज जेव्हा मागे वळून बघतात, कधी काळी शिक्षक व्हायचं होतं, कधी कुठतरी कंपनीत पण जायचं होतं नाही का, तो वोकेशनल कोर्स केला होता. आणि आज जे आहे या बीड नगरीमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी जे नाव आहे नाही बऱ्यापैकी, काय वाटतं नेमकं म्हणजे आज या पूर्ण गोष्टीचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छितात, म्हणजे कोणामुळे इथपर्यंत येत आलं खरं तर? आज आहे ते अतिशय समाधानी आहे. याचं पूर्ण श्रेय द्यायचं म्हटलं तर आई वडील, भाऊ आणि मला लहानपणीपासून लाभलेले शिक्षक, म्हणजे जिल्हा परिषद शाळेपासून ते आजपर्यंत. मग आणि वकिली व्यवसायात आल्याच्या नंतर सुद्धा म्हणजे स्वर्गीय भाऊसाहेब जगताप साहेब असो किंवा ॲडव्होकेट एन साबळे असो, हे दोन्ही माझे सिनियरच आहेत. दोन्हींनी मला घडवलं आणि चांगली संगत. ही माझी जी मित्र कंपनी, तुम्ही नाव मागं घेतलेलं ॲडव्होकेट मंगेश पोकळे, ॲडव्होकेट पिसुरे साहेब, ॲडव्होकेट नन्नोरे साहेब, ॲडव्होकेट बोडके साहेब, ही माझी मित्रमंडळी अतिशय सज्जन मित्रमंडळी. आपण सज्जन असल्यानंतर आपल्याला सगळे सज्जन भेटतात नाही का, कारण आपण जसं वागतो, जसा विचार करतो तसं जग आहे. आणि मग मला असं वाटतं की वकील साहेबांच्या घरचंच वातावरण एवढं सज्जनमय, एवढं चांगलं, प्रामाणिक नाही का, आणि अशा या वातावरणामध्ये ते लहानाचे मोठे झाले. आईवडिलांनी जर काय दिला असेल कुठला दागिना तर तो प्रामाणिकपणाचा, लढण्याचा, आहे की नाही, आणि हा दागिना त्यांनी कायम जपलेला आहे. आज या ठिकाणी बीड नगरीमध्ये येऊन 23 वर्ष झाली, पण या 23 वर्षामध्ये सतत चांगल्या लोकांना, ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, ज्यांना न्याय पाहिजे आहे, अशा लोकांना न्याय देण्याचं काम वारंवार केलेलं आहे. आणि म्हणून आज या बीड नगरीमध्ये, या जिल्ह्यामध्ये एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. मला असं वाटतं की ओळख सहज निर्माण होत नाही, त्यासाठी अनेक वर्ष आपल्याला द्यावे लागतात. अनेक ठिकाणी या ठिकाणी आपल्याला अनेक प्रसंग येतात, त्या प्रसंगी आपल्याला अगदी प्रूव्ह करावं लागतं आणि मग लोक तुम्हाला सॅल्यूट करतात. आणि त्यापैकीच मी आहे. सर, आय सॅल्यूट टू यू. निश्चितपणे आपण आणखी चांगलं काम करावं, तुम्हाला खूप चांगलं आरोग्य लाभो आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी या बीड नगरीतील एक लोकप्रिय नावाजलेले वकील सन्माननीय ॲडव्होकेट RD येवले साहेब यांच्या जीवन कार्यावर आम्ही जो प्रकाश टाकलेला आहे तुम्हाला निश्चित आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.